रामकृष्ण हरिभाविकजन हो, संत साहित्याच्या अमूल्य ठेव्यामध्ये संत तुकाराम महाराज यांची गाथा म्हणजे भक्ती, अनुभव आणि जीवनज्ञान यांचं अद्वितीय संगम आहे. प्रत्येक अभंग हा केवळ शब्दांचा संग्रह नसून तो आत्म्याला स्पर्श करणारा आणि अंतर्मन जागरूक करणारा दिव्य संदेश आहे. अभंग 51 ते 60 मध्ये तुकोबारायांनी मानवी जीवनातील अहंकार, माया आणि खोट्या अभिमानावर प्रखर प्रहार करत खरी भक्ती कशी असावी हे अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात सांगितले आहे. त्यांच्या ओव्यातून आपल्याला जीवनाचा खरा अर्थ, ईश्वराची नितांत श्रद्धा आणि नामस्मरणाचे महत्त्व स्पष्टपणे उमगते. या अभंगामध्ये केवळ उपदेश नाही तर एक जिवंत अनुभव आहे जो प्रत्येकाच्या मनात परिवर्तन घडवू शकतो. तुकोबारायांची वाणी आपल्याला आपल्या चुका दाखवते आणि त्याचवेळी योग्य मार्गावर नेण्याचे सामर्थ्यही देते. चला तर मग या दिव्य अभंगाच्या माध्यमातून आपणही भक्तीच्या त्या पवित्र प्रवाहात स्वतःला झोकून देऊया. श्वान शीघ्र कोपी आपणा घातकर पापी, नाही भीड आणिक धीर उपदेश न जिरे क्षीर, माणसांसी भुंके विजातीने द्यावे थुंके, तुका म्हणे चित्त मळीन करा ते फजित. तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये सांगतात की शीघ्रकोपी मनुष्य स्वतःचा घात करून घेतो, तो कुत्र्यासारखा असतो. हे जे समाजातले लवकर राग येणारे अतिशय रागीट लोक आहेत त्यांच्याबद्दल तुकोबाराय बोलत की ज्याला दुसऱ्याचा आदर करता येत नाही, ज्याच्याजवळ धैर्य नसतं, अशा लोकांना आपण किती जरी उपदेश केला तरी तो वाया जातो. माणसांना तो अपशब्द बोलतो म्हणून लोक त्याच्यावर थुंकतात. तुकोबा म्हणतात की अशा अमंग वृत्तीच्या लोकांची फजिती करावी, त्यांना दयामाया करूच नये. नक्कीच अशा समाजातील या वृत्तीच्या लोकांची फजिती करायला पाहिजे. दुसरा अभंग पाहू. देखुनी हरकली अंड पुत्र झाला म्हणे रांड, तव तो झाला भांड चहाड चोरटा शिंदळ, जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका, थोर झाला चुका वर का नाही घातली, भूमी कापे त्याच्या भारे कुंभपाकाची शरीरे, निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मलिन चित्त, दुराचारी तो चांडाळ पाप सांगते विटाळ, तुका म्हणे खळ म्हणून या निषिद्ध तो. या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की आपल्याला पुत्र झाला हे पाहून एक स्त्री मनातून आनंदी झाली. पुत्र झाल्यावर सगळेच आनंदी होतात, पण पुढे पहा. पुढे तो पुत्र भांडखोर चोर दुर्वर्तनी निघाला, तो जिकडे जाईल तिकडे लोकांना पीडा देत असे आणि त्यामुळे लोक त्याला त्रासले होते. त्याच्या आईने मोठी चूक केली की तिने त्याला जन्मताच मारून टाकले नाही. काय म्हणतात तुकोबाराय की अशा या खळ प्रवृत्तीच्या समाजाला त्रास देणाऱ्या लोकांना खरं तर का मारलं नाही, त्या आईने का नाही मारलं. अशी जन्माला मुलं यायलाच नको. पण ही समाजाची दुरवस्था आहे की अशा खळ प्रवृत्तीच्या पुत्रांना काही पालक पाठिंबा देतात आणि त्यामुळंच त्यांची ही जी खळ प्रवृत्ती आहे ती फोपावते, याला आळा बसत नाही. मागील एका अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, ज्याच्या देहभाराने भूमी थरथर कापते, जो दुसऱ्यांना अपशब्द बोलतो, ज्याचे चित्त मलिन व पापी आहे, तो साक्षात कुंभीपाक नरकाचे रूप आहे. तुकोबाराय म्हणतात, तो दुराचारी चांडाळ असून पापाला सुद्धा त्याच्या संगतीत विटाळ होतो. अशा खल प्रवृत्तीचा धिक्कार असो. नेने गाणे कंठ नाही हा सुस्वर,
घालू तुझ भार पांडुरंगा. नेने राग वेळ काळ घात मात, तुझे पाये चित्त ठेवी देवा. तो का म्हणे मज चाड नाही जना, तुझ नारायणा वाचून या. अर्थात मी गाणे जाणत नाही, माझा कंठ सुस्वर नाही, पण हे पांडुरंगा माझा सर्व भार तुझ्यावर आहे. कोणता राग गाण्यासाठी कोणती वेळ काळ योग्य की अयोग्य हे मी जाणत नाही, पण माझं चित्त मात्र तुझ्या पायाशी वाहिलेलं आहे. तुकोबा म्हणतात, हे नारायणा, मला तुझ्या वाचून इतरे जनांची आवश्यकताच नाही. माझी पाठ करा कवी, उठलावी दारोदार. तव तया पारखी शिव, लाजे ठाव सांडिता. उष्टावळी करुणी जमा, कुंथुनी प्रेमा आणि तसे. तुका म्हणे बाहेर मुदी, आहाच गोविंद न सरती. या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, आपल्या काव्यात कविगुण नसताना अनुप्रासाचा वापर करून काही जण कविता रचतात आणि माझी कविता पाठ करा असे दारोदारी जाऊन लोकांच्या मागे लागतात. जे जाणकार लोक आहेत ते त्यांची योग्य ती पारख करतात आणि मग तेथून जात असताना त्या कवींना, कवी म्हणणाऱ्यांना स्वतःचीच लाज वाटते आणि ते लाजेने मान खाली घालून त्या ठिकाणाहून जात असतात. उष्टावळी जमा करून बरेच बळजबरीने प्रेमाचा आव आणतात. अशा वरकरणी भगवत भक्तीचा देखावा करणारे गोविंद चरणी लीन होत नाहीत असे तुकोबाराय म्हणतात. मागे एका अभंगामध्ये तुकोबारायाने सांगितले आहे की जे पूजेचं अवडंबर चाललेलं आहे, हा जो दिखाऊपणा आहे भक्तीचा की मी हे करतो, मी ते करतो, ही विधी, ही पूजा, याला तुकोबारायांनी फाटा फोडलेला आहे, या अवडंबराला फाटा फोडलेला आहे. त्यापेक्षा त्यांनी मानसपूजा श्रेष्ठ मानलेली आहे. आणि हे जे दिखाऊ लोक आहेत, जे भक्तीचं सोंग आणतात, ते कधीही त्या पांडुरंगाच्या चरणी लीन होऊ शकत नाही. उपाधीच्या नावे घेतला सिंतोडा, नेदू आता पिडा आतोळो ते. काशासाठी हात भरुणी धुवावे, चालतिया गोवे मार्गासी. काय नाही देवे करुणी ठेविले, असे ते आपुले ते ठाई. तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार, तेव्हा आपपर बोळविले. प्रायचित्ताने अस्पृश्यता निवारण करता येते. तद्वत प्रपंचातील उपाधीपासून सुटका होण्यासाठी ज्ञान शिंतोडा मी उडवून घेतला. आता प्रपंचाची मला पीडा दुःख नाहीच. भक्ती मार्ग हाती धरला असताना कशासाठी एखाद्या अमंगळ वस्तूला स्पर्श करून हात धुवावे. या विश्वामध्ये परमेश्वराने जे जे निर्माण केले आहे ते ज्ञानदृष्टीने पाहिले असता आपल्या हिताचे आहे हे कळते. पुढे तुकोबा म्हणतात, ज्ञानदृष्टी, अशा प्रकारची ज्ञानदृष्टी प्राप्त होण्यासाठी अहंकाराचा नाश झाला पाहिजे. माझा अहंकार गेला तेव्हाच आपले परके हा भेद संपला. योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिये. अवघी मान्य येती घरा, देव सोयरा झाली या. मिरासीचे म्हणून सेत, नाही देत पीक उगे. तुका म्हणे उचित जाना, उगी सिना कशाला. जो आपल्या इंद्रियाचं दमन करतो, ज्याच्या चित्तामध्ये क्षमा असते, तो योगी जाणावा. त्यामुळे देव त्याचा सोयरा होतो आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ती होत असते. ज्याप्रमाणे स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा कष्ट केल्याशिवाय पीक येत नाही. तुकोबाराय म्हणतात, योग्य अयोग्य जाणून घ्या, नाहीतर नुसता शीन होणार आहे. नये नेत्री जळ, नाही अंतरी कळवळ.
तो हे चावटीचे बोल, जन रंजवणे फोल. न फळे उत्तर, नाही स्वामी जो सादर. तुका म्हणे भेटी, जव नाही दृष्टा दृष्टी. ज्याच्या नेत्रामध्ये परमेश्वराबद्दल प्रेमाने पाणी येत नाही, ज्याच्या अंतरी भक्तीची तळमळ नाही, त्याचे बोल हे लोकांना रंजविणारे आहेत. लोकांना रंजविणारे अर्थात लोकांना फक्त ऐकायला येतात, पण ते मात्र निष्फळ आहेत. फक्त रंजक आहेत, ते मनोरंजन करणारे आहेत, बाकी काही नाही. तुकोबा पुढे म्हणतात, मला भेटण्यासाठी, माझे बोल ऐकण्यासाठी ज्यांना लाज वाटते त्या नास्तिक लोकांची आम्हाला आवश्यकता नाही. बाईल सवासीन आई, आपण पितराचे ठाई. थोर वेच झाला नसता, अवघ्या अपसव्य चेष्टा. विषयाचे चरवणी, केली आयुष्याची गाळणी. तुका म्हणे लंडा, नाही दया देव धोंडा. एक ढोंगी कर्मठ मनुष्याने आपल्या मात्या पित्यांचे श्राद्ध घातले. आईसाठी सवाशीण म्हणून आपल्या बायकोला बसविले आणि वडिलांच्या जागी ब्राह्मण म्हणून आपणच बसला, आणि त्यामुळे त्याचे श्राद्ध निष्फळ झाले. कारण या गोष्टी धर्मशास्त्रानुसार ग्राह्य नाहीत. असे विषय लोलुप गृहस्थ स्वतःच्या जीवनाचा नाश स्वतःच करून घेत असतात. तुकोबा म्हणतात, असे पाखंडी, अहंकारी, अश्रद्ध लोक दगडालाच देव समजत असतात. दाने कापे हात, नावडे तेवेशी मात. कथी चावटीचे बोल, हिंग क्षीर मिथ्या फोल. नवजती पाय, तीर्था म्हणे वेचो काय. तुका म्हणे मनी नाही, नये आकारते काही. अर्थात ज्याचा हात दानासाठी थरथर कापतो, ज्याला दानधर्म करण्याचा सल्ला दिला तर आवडत नाही, ज्याला फक्त चावटपणाचे बोल आवडतात, जसे दुधात हिंग घातला असता तो वाया जातो, तसे त्याचे भाषण हे ढोंगीपणाचे असते. ज्याचे पाय तीर्थयात्रेला वळत नाहीत, कारण तो गरिबीचे, दारिद्र्याचे ढोंग करतो. तुकोबाराय म्हणतात, एखाद्या मनुष्याला जर मनापासून वाटत नसेल तर ती गोष्ट त्याच्या हातून कधीच घडत नाही. वळीते जे गाई, त्यासी फार लागे काही. निवे भावाचे उत्तरी, भलते एके धनीवरी. न लगती प्रकार, काही मानाचा आदर. सांडी थोरपणा, तुका म्हणे सेवे दिना. गाई गुरे वळणाऱ्या गुराख्यांना परमेश्वर भक्ती करण्यासाठी कष्ट करावे लागत नाही, किंवा त्यांना कर्मकांडाची आवश्यकताही भासत नाही. त्यांच्या मनातील भक्तिभाव, शुद्ध आचरण पाहूनच परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्न होतो. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी अंतःकरणामध्ये खरोखर शुद्ध भाव आणि भक्ती पाहिजे हो. परमेश्वराला वश करून घेण्यासाठी कोणत्याही दिखाऊ उपचाराची त्याला गरज नाही. आणि हे सांगतात तुकोबाराय की जो आपला अहंकार, मानपान, मोठेपणा विसरून त्या भगवंताला शरण जातो, त्याला परमेश्वर वश होतोच. भाविकजन हो, तुकोबाराय तुम्हा महापामरांना या अभंगातून अगदी परखडपणे सांगतात की समाजातील ही खल प्रवृत्तीची लोक आहेत, त्यांचा धिक्कार करा. जी शीघ्रकोपी लोक आहेत त्यांची फजिती करा. त्याचबरोबर भक्तीसाठी हे पूजेचं अवडंबर दिखाऊपणा करू नका. मनामध्ये भक्ती असेल, मनामध्ये लीनभाव असेल, भगवंत अधीन होतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला अहंकार नष्ट करा, जे सर्व दुःखांचं मूळ आहे. श्रोते हो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला
याच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा, की जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा आम्हाला मिळेल. रामकृष्ण हरी.